Hello students, again I welcome you all for the e-learning platform by the Department of Automobile Engineering of BSIET. In last lecture we gone through the proposal form. What are the points covered in the proposal form we saw in last lecture. Now in today's lecture we'll see the policy form. So what is the policy form? We'll see the first policy form. The policy form is a stamped document which provides evidence of an insurance contract. आधी आता तुम्ही काय केलं होतं तर प्रपोजल फॉर्म भरला होता. तर प्रपोजल फॉर्म मध्ये तुम्ही काय काय भरलं की तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन भरली. माझे नाव हे आहे, माझा ऍड्रेस हे आहे, माझी गाडी ही आहे, गाडीचे एवढे डिटेल्स आहे, सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही भरली. आता त्यानंतर पॉलिसी फॉर्म म्हणजे काय की प्रपोजल फॉर्मच्या बेसवर तुम्हाला एक पॉलिसी इश्यू होते, एक डॉक्युमेंट इश्यू होते, ज्यामध्ये जे तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेली त्यानुसार ते सगळं त्यामध्ये इंडॉस झालेलं आहे, ते प्रिंट झालेलं आहे आणि ते सगळं जे कव्हर करायचं होतं ते सगळं कव्हर होणार आहे आज तुम्हाला डिक्लेअर झालेलं आहे. तर त्या स्टॅम्प डॉक्युमेंटला म्हणायचं पॉलिसी फॉर्म. द पॉलिसी फॉर्म इज अन स्टॅम्प डॉक्युमेंट विच प्रोव्हाइड्स एव्हिडन्स, जे प्रूफ आहे की जे तुम्ही प्रपोजल फॉर्म भरलाय तो ऍक्सेप्ट झालाय आणि त्यानुसार तुमचं इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते तिथून पुढे चालू झालेलं आहे. तुम्ही इन्शुअर्ड झालेला आहात, तुमची पर्टिक्युलर आहे किंवा पर्टिक्युलर व्हेकल आहे ते इन्शुअर्ड झालेले आहे, त्याचं एक कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा त्याचं अग्रीमेंट आहे. द इन्शुरन्स पॉलिसी इज रिक्वायर्ड टू बी स्टॅम्प इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ इंडियन स्टॅम्प ऍक्ट 1899. यानुसार ते कंपल्सरी आहे. इंडियन स्टॅम्प ऍक्ट जे आहे 1899 नुसार हे कंपल्सरी आहे टू गिव्ह अ पॉलिसी फॉर्म. द पॉलिसी डॉक्युमेंट इज टिपिकली डिवाइडेड इनटू द फॉलोइंग पार्ट्स. हे पार्ट्स आहेत कुठले? द हेडिंग, द प्रीमेबल और रेसिटल क्लॉज, ऑपरेटिव्ह और इन्शुरिंग क्लॉज, शेड्यूल, अटेस्टेशन अँड सिग्नेचर क्लॉज, कंडिशन. या पॉइंटवर हे जे पॉलिसी डॉक्युमेंट जे आहे किंवा पॉलिसी फॉर्म आहे हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. हेडिंग म्हणजे काय? द हेडिंग म्हणजे इट गिव्स द इन्शुरन्स नेम, इन्शुरर नेम अँड ऍड्रेस ऑफ द रजिस्टर्ड ऑफिस. आता इथं बघा, बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रजिस्टर्ड अँड हेड ऑफिस बजाज अलियान्स हाऊस, एअरपोर्ट रोड, एरोडा, पुणे. हे झालं हेडिंग, जे यामध्ये तुम्हाला सांगितलंय. हेडिंग मध्ये ही माझ्या गाडीची पॉलिसी आहे, यामध्ये सगळं सांगितलंय. त्यानंतर द प्रीमेबल और रेसिटल क्लॉज. द प्रीमेबल रेसिटल क्लॉज म्हणजे काय? This section introduce or receipts the parties to the contract, that is the insurer and the insured. If the insurance is based upon the proposal form, the preamble makes the reference of this. म्हणजे ह्यामध्ये किंवा रेसिडल क्लॉज मध्ये किंवा प्रीमेबल क्लॉज मध्ये काय होतंय की इन्शुरन्स बद्दल किंवा इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये शॉर्ट मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते की हे कव्हर आहे, हे कव्हर नाहीये. ही तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन ह्या रेसिडल क्लॉज मध्ये किंवा प्रीमेबल क्लॉज मध्ये दिली जाते. त्यानंतर आहे ऑपरेटिव्ह और इन्शुरिंग क्लॉज. धिस क्लॉज सेट्स आउट द इसेन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. मग मेन पार्ट काय कव्हर आहे किंवा काय कव्हर नाहीये. रेसिडल क्लॉज मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं तर बेसिक इन्फॉर्मेशन, एक शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते की त्या पॉलिसीमध्ये काय कव्हर आहे किंवा काय कव्हर नाही. This section introduces the residual parties to the contract, that is insurer and insured. Residual refers to the clause that precedes the main text contract. It provides the general idea about the contract to its reader, such as what the contract is about. तर म्हणजे रीडर म्हणजे काय की इन्शुर्डला बेसिक इन्फॉर्मेशन देते की हा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो कशाचा आहे. म्हणजे हेल्थचा आहे, टू व्हीलरचा आहे, थ्री व्हीलरचा आहे, इन्शुरन्स आहे, हे सगळे ह्या रेसिडल कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला कळते. त्यानंतर आहे ऑपरेटिव्ह और इन्शुरन्स क्लॉज. धिस क्लॉज सेट्स आउट द इसेन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. इट स्पेसिफाईज द पेरिल्स, जे संकट,
insured under the policy and circumstances in which the insurer will become responsible to make payment or its equivalent to the insured. The perils which are specifically included from the insurance are mentioned in the clause in some form. म्हणजे ह्यामध्ये काय तर ब्रीफली इन्फॉर्मेशन आहे ऑपरेटिव्ह किंवा इन्शुरिंग क्लॉज मध्ये काय काय कव्हर होणार आणि काय कव्हर होणार नाही ही सगळी इन्फॉर्मेशन है ऑपरेटिव्ह किंवा इन्शुरन्स क्लॉज मध्ये दिलेले आहे. दे आणि ह्यालाच काय म्हणलं जातं इट इज द हार्ट ऑफ द पॉलिसी. इट इज द हार्ट ऑफ द पॉलिसी. दे आर द हार्ट of the policy specifying what is covered by the policy. The insurance will indemnify म्हणजे नुकसान भरपाई the insured against the liability to pay compensation for injury or damage in accordance with the law of any court. म्हणजे ह्यामध्ये काय आहे हे ऑपरेटिव्ह क्लॉज किंवा इन्शुरिंग क्लॉज आहे हा मेन आहे. इट इज द हार्ट ऑफ द पॉलिसी फॉर्म. कारण काय ह्यामध्ये काय कव्हर होणार आहे आणि काय कव्हर होणार नाही ही सगळी इन्फॉर्मेशन ह्यामध्ये तुम्हाला कळते. त्यानंतर शेड्यूल त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या इन्शुअर ऍड्रेस पॉलिसी डिटेल्स वगैरे सगळं आहे. अटेस्टेशन अँड सिग्नेचर क्लॉज. अटेस्टेशन अँड सिग्नेचर क्लॉज म्हणजे काय की ऍट द एंड प्रपोजल फॉर्म मध्ये तुम्ही शेवटी सिग्नेचर करता किंवा पॉलिसी फॉर्मच्या शेवटी एक सिग्नेचर असते प्रिंटेड सिग्नेचर असते. तर त्यामध्ये तुम्हाला काय करता क्लॉज प्रोव्हाइड्स द सिग्नेचर ऑन द पॉलिसी. द पॉलिसी इज साइन बाय द ऑथॉरिटी ऑफ द ऑफिशियल इन्शुरन्स. म्हणजे त्यामध्ये काय कळतंय की हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि जे तुम्ही साइन केलेलं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिसी फॉर्मवर तुम्ही प्रपोजल फॉर्मवर जर साइन केली तर ते काय जी इन्फॉर्मेशन तुम्ही दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित आणि खरी भरलेली आहे आणि ती तुम्हाला मान्य आहे हे तुम्हाला त्यावरनं कळतंय. आणि ह्या जर पॉलिसी फॉर्मवर जे सिग्नेचर असते शेवटी इथं बघा आपण ही माझी पर्सनल पॉलिसी आहे गाडीची ऑथॉरिटी सिग्नेचर. यावरनं काय होतंय की जी पूर्ण माहिती ह्या इन्शुरन्स फॉर्म मध्ये किंवा पॉलिसी फॉर्म मध्ये दिलेली आहे जे जे कव्हर होणार म्हणून सांगितलेलं आहे ते मला कव्हर होणारच आहे आणि व्हायलाच पाहिजे ह्या सिग्नेचर क्लॉज वरनं आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे सिग्नेचर क्लॉज सुद्धा महत्वाचा आहे. कंडिशन ऑल फायर अँड ऍक्सिडेंट पॉलिसीज कंटेन कंडिशन विच आर प्रिंटेड ऑन द पॉलिसी. म्हणजे कुठलीही आता कंडिशन आहे की आपल्या रेग्युलर मध्ये की नॉर्मल पॉलिसी घेतली तुम्ही थेप पॉलिसी घेतली तर त्यामध्ये फायर पॉलिसी कव्हर होणार नाही किंवा आता आपल्या पॉलिसीमध्ये काय असते कंडिशन की मी ड्रिंक अँड ड्राईव्ह केला आणि मी ऍक्सिडेंट झाला तर ती मला मिळणार नाही. ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत ह्या सगळ्या पॉलिसी फॉर्म मध्ये तुम्हाला मेन्शन केलेल्या असतात. ठीक आहे तर आपण बघूया इथं. तर आता ही टू व्हीलर पॅकेज पॉलिसी आहे बजाज जनरल इन्शुरन्स मला दिलेली आहे. प्रपोजल मी भरल्यानुसार ही सगळी मला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. नाउ द पॉलिसी विटनेस द सब्जेक्ट टू द टर्म एक्सपेक्शन and condition contained herein or endorsed or otherwise expressed hereon. Section 1 loss or damage to the vehicle. काय काय कव्हर होतं तुमचं फायर एक्सप्लोजन. आता माझ्या पॉलिसीमध्ये काय काय होणार आहे फायर एक्सप्लोजन सेफ इग्निशन लाइटनिंग हे काय ह्या कंडिशन होणार आहे. बर्गलरी हाऊस ब्रेकिंग थेफ्ट चोरी झाली तर मध्ये कव्हर होणार आहे. रायट्स अँड स्ट्राईक मोठे मोठे दंगल होतात त्यामध्ये जर गाडी खराब झाली तर ते कव्हर होणार आहे. अर्थक्वेक न झाली तर कव्हर होणार आहे. फ्लड टायफॉन जे आता आपल्या सारखं होते पूर वगैरे येते ह्याच्यामध्ये जरी गाडी डॅमेज झाली तरी कव्हर होत आहे. ऍक्सिडेंटल त्यानंतर मिसलेनियस ऍक्ट दुसरे काय ऍक्ट असतील टेररिस्ट ऍक्टिव्हिटी लँडस्लाइड या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये माझं पॉलिसी कव्हर होणार आहे. तर हे झालं माझी ऑपरेटिव्ह क्लॉज. ही झाली माझी ऑपरेटिव्ह क्लॉज. द सब्जेक्ट टू डिडक्शन. डिडक्शन कसं असणार आहे तर रबर जर असेल रबर पार्ट जे आहेत त्याच्या 50% मला पे करायचे आहेत आणि 50% इन्शुरन्स कंपनी पे करणार. ग्लास जर असेल फायबर ग्लासची कंपनी असेल तर 30% मला पे करायचे 70% इन्शुरन्स कंपनी पे करणार. फॉर ऑल द पार्ट्स मेड ऑफ ग्लास असेल तर 100% इन्शुरन्स कंपनी पे करणार. उरलेले मला झिरो मला अमाऊंट पे करायचे. ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती ऑपरेटिव्ह किंवा जसं दुसरं नाव सांगितलं कुठलं होतं ऑपरेटिव्ह किंवा इन्शुरिंग क्लॉज यामध्ये हे कव्हर होत आहे. त्यानंतर जसं मग सांगितलेलं की आयडीव्ही जे आहे ते ह्या बेसवर ठरते. आयडीव्ही इन्शुअर्ड डिक्लेअर व्हॅल्यू नॉट एक्सिडिंग 6 मंथ 6 महिन्याच्या आतले असेल तर नील आहे. आयडीव्ही 0 असणार आहे. 1 वर्षानंतर जनरली आयडीव्ही तुम्ही रिन्यू कधी करताय 1 वर्षानंतर करताय
तर 1 वर्षानंतर किंवा हे वुडन पार्टचं आहे, वुडन पार्टचं डिक्लेरेशन आहे की 6 महिन्यापर्यंत नील आहे, 6 महिन्यानंतर 1 वर्षापर्यंत तुम्हाला 5% बेर तुम्हाला करायचे, म्हणजे 1000 मधले 5% तुम्हाला बेर करायचे. तर 1 ते 2 वर्षामध्ये 1000 मधले तुम्हाला 10% म्हणजे 100 रुपये तुम्हाला बेर करायचे. असे हे डिडक्शन असणार वूड पार्ट्सवर. त्यानंतर आयडीबी इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू मग सांगितले होते, आयडीबी ऑफ द व्हेकल विल बी डीम्ड टू द सम इन्शुअर्ड फॉर द पर्पज ऑफ द पॉलिसी विच इज फिक्स्ड ऍट द कमेन्समेंट ऑफ ईच पॉलिसी. म्हणजे पॉलिसी करताना हे फिक्स केलं जाते. आयडीबीचा परत चार्ट आहे, नॉट एक्सिडिंग 6 मंथ 5% आहे. 6 महिन्याच्या आत असेल गाडी तर 5% तुम्हाला डिडक्शन आहे. समजा 1 लाखाची जर गाडी घेतली तर 5% मायनस करून मला तेवढी आयडीबी मिळणार आहे. 6 महिने ते 1 वर्ष झाल्यानंतर आयडीबी 15% कमी होते, 1 वर्ष झाली की 20% कमी होते, 2 वर्ष झाली की 30% कमी होते. मेन व्हॅल्यूच्या एवढे डिडक्शन होत जाते. हे झालं आयडीबी. त्यानंतर लायबिलिटी ऑफ थर्ड पार्टीज. थर्ड पार्टी जर आता माझी गाडी आहे, थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर आहे, तर थर्ड पार्टी जर काय झालं म्हणजे माझी गाडी जाताना मी समोरच्याला डॅश केली, त्याला काय लागलं तर ते सगळं ह्या मध्ये कव्हर होत आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे आपल्यामध्ये एक सुद्धा क्लॉज आहे बघा. इथं आपण आता बघितलं रेसिड्युअल क्लॉज बघितलं आणि ऑपरेटिव्ह क्लॉज बघितलं. तर अवॉर्डन्स ऑफ सर्टन टर्म्स अँड राईट टू रिकव्हरी. तर हे म्हणजे काय, अवॉर्डन्स ऑफ सर्टन टर्म्स अँड राईट टू रिकव्हरी. Nothing is in this policy or any endorsement hereon shall affect the right of any person indemnified म्हणजे काय, indemnified म्हणजे काय, नुकसान भरपाई by this policy or any other person to recover an amount under or by virtue of provision of the Motor Vehicle Act, but the insurer shall repay to the company, insured shall repay to the company all sum paid by the company which the company would not have been liable to pay but for the said provision. म्हणजे यामध्ये काय सांगितलंय, या ऍक्ट नुसार अवॉर्डन्स ऑफ सर्टन टर्म अँड राईट टू रिकव्हरी म्हणजे माझा एखादा ऍक्सिडेंट झालाय असं मी सांगितलं, माझा ऍक्सिडेंट झालाय असं मी सांगितलं आणि इन्शुरन्स कंपनीने ते मला पे केले आणि काही केस मध्ये नंतर असं कळालं की हे जे पे केलेलं इन्शुरन्स कंपनीनं ते ऍक्च्युअली त्यांनी पे करायला नको होतं, कारण की हा ऍक्सिडेंट ह्या पॉलिसीमध्ये बसलेलाच नाहीये. हे जे झाले, जे कंडिशन झालेले आहे ही या आपल्या पॉलिसीच्या टर्म्स नुसार किंवा नॉर्म्स नुसार कव्हर होत नाही. तर ह्या केसमध्ये जसं इथे सांगितलं की इन्शुरर हॅड टू रिपे, म्हणजे समजा मला इन्शुरन्स कंपनीनं माझ्या केससाठी क्लेमसाठी मला 10,000 पे केले, तर त्या केसमध्ये मी परत इन्शुरन्स कंपनीला 10,000 रुपये रिपे करतोय. का तर ह्या क्लॉज नुसार अवॉर्डन्स ऑफ सर्टन टर्म्स अँड राईट टू रिकव्हरी ह्याच्या अंडर मला परत तुम्हाला किंवा इन्शुरन्स कंपनीला पैसे पे करायचे आहेत. अजून एक कंडिशन असू शकते की समजा माझ्या गाडीला थर्ड पर्सन पे केलंय, म्हणजे थर्ड पर्सन माझ्या गाडीला धडकलाय आणि धडकल्यानंतर त्याच्याकडे सुद्धा मी पैसे घेतले आणि इन्शुरन्स कंपनी सुद्धा पैसे पे केले आणि जेव्हा त्याला कळतंय इन्शुरन्स कंपनीला की ऑलरेडी मी त्या माणसाकडनं पैसे घेतलेले आहेत, त्या केसमध्ये इन्शुरन्स कंपनी माझ्याकडनं परत पैसे मागते आणि आपल्याला ते पे करावेच लागतात. त्यानंतर नेक्स्ट आहे पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर. हे तुम्हाला देत असेल तर तुम्हाला 100% मिळणार आहे. लॉस ऑफ टू लिम्स और साइट ऑफ 2 आईज जर असं काय झालं तर 100% मिळणार आहेत. लॉस ऑफ 1 लिम अँड 1 आय म्हणजे एक डोळा वगैरे गेला तर तुम्हाला 50% मिळणार आहेत. परमनंट टोटल डिसॅबिलिटी मी बेडवरच पडून असणार आहे असं काय जर झालं तर मला 100% जेवढे असणार आहेत ते सगळं मिळणार आहेत. तर ह्या वेळेला कंडिशन आहेत, हे एक्सेप्शन्स आहेत. एनी ऍक्सिडेंट, लॉस, डॅमेज और एनी लायबिलिटी कॉज सस्टेन और इनकर्ड आउटसाइड ऑफ द जिओग्राफिकल एरिया. जसं प्रपोजल फॉर्म मध्ये तुम्ही दिलेलं आहे की ही व्हेकल मला इथंच वापरायची आहे, महाराष्ट्रात वापरायची आहे, मी गाडी घेऊन कुठे तर गेलो नेपाळ विपाळ त्या साईडला गेलो, तिथं अर्थक्वेक आलं काय झालं, तिथं गाडी जर डॅमेज झाली, त्या जिओग्राफिकल एरियाच्या बाहेर जर माझी गाडी डॅमेज झाली, जसं मग सांगितलं नेपाळ, श्रीलंका वगैरे ह्या एरियामध्ये वापरता येईल नाही म्हणलंय मी, आणि इथं जर डॅमेज झाली तर मला इन्शुरन्स मिळणार नाही. एनी क्लेम अरायझिंग आउट ऑफ द कॉन्ट्रॅक्च्युअल लायबिलिटी म्हणजे क्लेम मध्ये जे दिलेलं आहे इथं एवढ्या कंडिशन सुरुवातीला दिल्या होत्या, ह्या सोडून जर अजून वेगळी कुठली कंडिशन आली तर त्या केसमध्ये सुद्धा मला क्लेम मिळणार नाही. तर ह्या एक्सेप्शन्स आहेत. एनी ऍक्सिडेंट, लॉस और लायबिलिटी कॉज सस्टेन और इनकर्ड
whilst the vehicle insured herein is being used otherwise than the accordance with the limitation of the use. म्हणजे मी गाडी काय सांगितले स्वतःसाठी वापरणार आहे आणि मी भाड्याने दिली आणि तेव्हा ऍक्सिडेंट झाला तर सुद्धा मला क्लेम मिळणार नाही. मी गाडी स्वतःसाठी घेतली आहे आणि मी ट्रान्सपोर्टेशन साठी वापरली, कुठल्या कंपनीला दिली वापरायला, तर त्या केसमध्ये सुद्धा मला इन्शुरन्स मिळणार नाही. एनी ऍक्सिडेंटल लॉस और डॅमेज टू एनी प्रॉपर्टी व्हॉट ओव्हर और एनी लॉस और एक्सपेन्स व्हॉट ओव्हर resulting or arising therefrom or any consequent loss. म्हणजे आपण जे पॉलिसी फॉर्म मध्ये दिलेलं आहे ते सोडून जर वेगळं काय झालं, ते त्या कंडिशन सोडून वेगळं काय झालं तर तुम्हाला इन्शुरन्स मिळणार किंवा क्लेम मिळणार नाही. ह्या सगळ्या वेगळ्या कंडिशन्स आहेत. डिडक्टिबल, द कंपल्सरी डिडक्टिबल मग सांगितलं 100 रुपीज आणि 500 रुपीज ह्या डिडक्टिबल आहेत कंपल्सरी. कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत की नोटीस शॅल बी गिवन इन रायटिंग टू द कंपनी. म्हणजे काय कॅन्सलेशन असेल किंवा काय असेल तर ते तुम्हाला एक प्रायर नोटीस तुम्हाला 1 महिना द्यावी लागेल. नो ऍडमिशन ऑफर प्रॉमिस पेमेंट और इंडेमनिटी शॅल बी मेड और गिवन बाय और ऑन बिहाफ ऑफ द इन्शुअर्ड विदाउट द रिटर्न कन्सेंट ऑफ द कंपनी. जे इन्शुरन्स कंपनीला न माहिती देता अजून मी एक्स्ट्रा कोणाला प्रॉमिस द्यायची नाही किंवा एक्स्ट्रा ऍड ऑन त्यामध्ये काय लावायचं नाही. जसं मग काय सांगितलं की सीएनजी मला बसवायचं आहे, एलपीजी बसवायचं आणि इन्शुरन्स पॉलिसी मिळाली, इन्शुरन्स जर सीएनजी एलपीजी असताना मला प्रीमियम जास्त बसतोय म्हणून मी पहिल्यांदा पॉलिसी केल्यानंतर सीएनजी एलपीजी बसवलं तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन मला इन्शुरन्स कंपनीला द्यायची आहेत. आणि जर नाही दिला आणि त्यानंतर जर ऍक्सिडेंट झाला तर इन्शुरन्स कंपनी क्लेम कॅन्सल करू शकते किंवा पॉलिसी सुद्धा कॅन्सल करू शकते. ह्या वेगळ्या कंडिशन्स आहेत. ठीक आहे. तर आता इथं मी पॉलिसी फॉर्म एकदा आपण बघूया कसा असते पॉलिसी फॉर्म. तर बजाज अँड जनरल माहिती आहे आणि माझं डिअर सौरभ शिंदे हे माझं पॉलिसी फॉर्म आहे, सगळं मला दिलेलं आहे की इन्फॉर्मेशन. त्यानंतर प्रपोजल डिटेल्स, मी प्रपोजल फॉर्म मध्ये काय काय डिटेल्स भरले, माझं नाव आहे, ऍड्रेस आहे, मोबाईल नंबर आहे, मेल आयडी वगैरे सगळं भरलेलं आहे. गाडीची सगळी इन्फॉर्मेशन, ज्युपिटर आहे, टीव्हीएस ज्युपिटर, डिस्क ब्रेक आहे. आता हे चुकीची माझी इन्फॉर्मेशन भरली आहे, माझ्या गाडीला डिस्क ब्रेक नाही आहे तर ह्या केसमध्ये मी परत इन्शुरन्स कंपनीला सांगणार की माझी माहिती चुकीची पडलेली आहे. 10 सीसी पेट्रोल 2017 मॅन्युफॅक्चरिंग आहे, 2 सीटिंग आहे, इंजिन नंबर, चॅसी नंबर सगळी इन्फॉर्म, आयडीबी आता 2017 आणि आता आयडीबी बघा, आयडीबी 32,000, मी गाडी घेतली जवळपास 60,000, एवढी आयडीबी माझी कमी झाली. 18, 19, 20 जवळपास 3-3.5 वर्षामध्ये एवढी कमी झालेली आहे. कव्हरेज अडॉप्ट, काय काय कव्हरेज, पिरियड ऑफ इन्शुरन्स कधीपर्यंत आहे, जून 2021 पर्यंत आहे. इच व्हेकल फिटेड विथ एलपीजी सीएनजी आहे का नाही, जी मी इन्फॉर्मेशन प्रपोजल फॉर्म मध्ये भरलेली आहे ती सगळी इथं आलेली आहे. इलेक्ट्रिकल कुठले एक्सेसरीज आहेत का नाही, नॉन इलेक्ट्रिकल एक्सेसरीज आहेत नाही, सगळं मी नो म्हणलेलं आहे. पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर आहे का ड्रायव्हरचा, तर येस, मला पाहिजे होता तेवढा मला प्रीमियम एक्स्ट्रा बसलेला असणार आहे. त्यानंतर कुठे कुठे मी येस म्हणलेलं बघूया. वेदर पीए कव्हर इज अडॉप्टेड फॉर पॅसेंजर, म्हणजे आता माझ्यावर गाडीवर जर एक्स्ट्रा कोण पर्सन येत असेल तर त्याचा कव्हर आहे का, तर आहे. किती आहे, 1 लाख रुपयाचा आहे. ठीक आहे, म्हणजे येस बनले त्यामुळे मला प्रीमियम एक्स्ट्रा बसतायत. तर आपण बघूया एनसीबी आधीचा किती आहे, 0 आहे. एनसीबी 0 कारण की आधीच्या माझ्या पॉलिसीवर क्लेम होता त्यामुळे एनसीबी 0 आहे. आधीचा कंपनीची इन्फॉर्मेशन सगळी इथे दिलेली आहे. ऍड ऑन कव्हर कुठला घेतलेला असेल तर ऍड ऑन कव्हर आहे, सगळी इन्फॉर्मेशन कंपनी इन्फॉर्म. हे मेन पॉलिसी सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स. आता इथं सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे. आता पॉलिसी फॉर्म म्हणजेच हा झाला, हे झालं तुमचं पॉलिसी फॉर्म जे तुम्हाला मिळालेले आहे. हे जे 2 पेजेस तुम्हाला मी दाखवले हे सगळे पॉलिसी फॉर्म झाले, हे सगळे पॉलिसी फॉर्म झाले. आणि त्यानंतर हा सुद्धा तुमचा पॉलिसी फॉर्म झाले, काय काय डिटेल्स आहेत सगळं तुम्हाला कळतंय. आणि तेच म्हणजे हा तुमचा इन्शुरन्स सर्टिफिकेट, जो आपला शेवटचा पॉइंट आहे, फीचर्स ऑफ कव्हर नोट अँड सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स, ते आपल्याला बघायचं आहे. तर हे सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स फॉर 2 व्हीलर पॉलिसी. तर यामध्ये बघा परत पॉलिसी नंबर आहे, माझी सगळी इन्फॉर्मेशन आहे, रजिस्ट्रेशन कुठला आहे, कोल्हापूरचा आहे, जिओग्राफिकल एरिया इंडियाच मी सांगितलेलं होतं, बिझनेस नो, इफेक्टिव्ह डेट कधीपासून आहे आणि कधीपर्यंत आहे हे सगळं दिलेलं आहे. पर्सन और क्लास ऑफ पर्सन कोण वापरते हे सगळी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. इंडोर्समेंट एक्स्ट्रा काय असेल तर ते दिलेलं आहे. ड्रायव्हर सिल्वर प्लॅन डिस्क्रिप्शन म्हणजे ड्रायव्हरचा ऍश्युरन्स दिलेला आहे. लिमिटेशन ऑफ यूज, द पॉलिसी कव्हर यूज फॉर द एनी पर्पज अदर दॅन, हे सोडून मला यूज करायचा. हायर रिवॉर्ड
कॅरेज, गुड कॅरेज, ऑर्गनायझेशन रेसिंग, हे रेसिंगला वापरायचं नाही, पेस मेकिंग, रिलायबिलिटी, हे कुठल्या ह्या कंडिशनला मला वापरायचं नाही. आणि जर मी ह्या कंडिशन वापरलेली सापडली तर माझी पॉलिसी कॅन्सल होऊ शकते. पॉलिसी कोणाकडे इश्यू झाली तर मला बजाज कडे इश्यू झालेली आहे. डेट ऑफ इश्यू कधी काय झालेलं आहे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि ऑथॉरिटीची सिग्नेचर ही महत्वाची आहे. प्रिंटेड का होईना पण ही महत्वाची आहे. त्यानंतर परत ही सुद्धा इन्फॉर्मेशन बघा इथं. माझी पूर्ण इन्फॉर्मेशन, पॉलिसीच्या एका साईडला पूर्ण इन्फॉर्मेशन, गाडीची पूर्ण इन्फॉर्मेशन, सिटी कॅपॅसिटी 2 आहे, एनसीबी 0 आहे, हायपोथिकेशन MN फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या नावाची हायपोथिकेशन आहे महिंद्रा महिंद्रा. त्यानंतर इथं बघा ओन डॅमेज. आता प्रीमियम कसं कॅल्क्युलेट झाला. ओन डॅमेज प्रीमियम 501 रुपये आहे बेसिक. स्पेशल डिस्काउंट काय नाहीये. टोटल ओन डॅमेज एवढा आहे. टोटल प्रीमियम जो आहे A+B जो आहे इथं दिसते, हे ए आहे आणि हे बी आहे. बेसिक थर्ड पार्टी लायबिलिटी सुद्धा मला थर्ड पार्टी इथे 752 आणि पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर. पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर किती सांगितलंय किती लाखाचा आहे बघा. 15 लाखाचा पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर आहे, म्हणजे 331 रुपये आहे. आणि सेकंड पर्सन जो माझ्या गाडीवर बसणार आहे 1 लाखाचा आहे ना, 1 लाखाचा त्यासाठी कव्हर घेतला ते 70 रुपये. असे हे टोटल बी किती झाले 1152 आणि ए किती झालं 501. म्हणजे 1152 प्लस 501 हे टोटल झालं 1352. हे मध्ये डिस्काउंट वगैरे देऊन सगळं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये टॅक्स वगैरे कन्सिडर करून 1601 हा माझा टोटल प्रीमियम बसला. किती 1601. तर हे जर मी घेतलं नसतं ड्रायव्हरचं कव्हर तर 331 रुपये मला डिस्काउंट मिळाला असता. माझ्या पॅसेंजरचं घेतलं असतं 70 रुपये मला डिस्काउंट मिळाला असता. ह्या सगळ्या कंडिशन्सवर हे टोटल प्रीमियम ठरतोय. समजा मी नुसतं थर्ड पार्टी घेतला असता मला 752 रुपये फक्त बसला असता आणि प्लस टॅक्स. नुसतं ओन डॅमेज घेतला असता 501 प्लस टॅक्स बसला असता. पण ह्या सगळ्या कंडिशन्स घेतल्यात त्यामुळे मला टोटल प्रीमियम 1601 मध्ये बसला. एजंट कोड आहे, कोणाकडे मी पॉलिसी घेतली त्यांचे एजंटची नाव आहेत. त्यानंतर ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. नो क्लेम बोनस, जी नो क्लेम बोनस कसा असणार आहे कॅल्क्युलेट केलं जातं ते सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि परत शेवटी सगळं मेन स्टॅम्प, बारकोड आणि ऑथॉरिटीचे सिग्नेचर हे झालं. आणि पेमेंटचे रिसिप्ट, हे पेमेंट भरलेले रिसिप्ट, हे सगळं जे आहे हे सगळं इन्शुरन्स पॉलिसीमध्ये किंवा सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स मध्ये हे महत्वाचं आहे. हे शेवटी सगळं तुम्हाला दिलेलं आहे. काय काय एक्सक्लुजन आहे, काय कव्हर होतंय काय नाही होत हे सगळं तुमच्या पॉलिसीमध्ये शेवटी दिलेलं असतंय. तर सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स कसं असते सगळं बघितलेलं आहे. फीचर्स त्यामध्ये बघितले, काय काय माहिती आहे. तर आता त्यामध्ये एक सुद्धा पॉइंट आहे कव्हर नोट. तर कव्हर नोट म्हणजे काय. तर कव्हर नोट इज अ टेम्पररी डॉक्युमेंट इश्यूड ॲज अ कन्फर्मेशन ऑफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट इन ॲडव्हान्स ऑफ द पॉलिसी ॲज इट मे टेक सम टाइम फॉर पॉलिसी टू बी इश्यूड. म्हणजे काय टेम्पररी सर्टिफिकेट आहे. हे रिटर्न मध्ये सर्टिफिकेट असायचं आधी, आता वापरत नाही कारण की यावर भरपूर फ्रॉड वगैरे व्हायला लागले. हे टेम्पररी सर्टिफिकेट असलं हे रिटर्न असायचं, ज्यामध्ये तुमची पॉलिसीचा एक शॉर्ट नंबर असायचा, एक मेन पॉलिसी नंबर नसायचा तर कव्हर नोट नंबर असायचा. प्लस त्यामध्ये तुम्हाला काय काय कव्हर होतंय काय कव्हर होत नाही, प्लस तुमचा प्रीमियम किती बसलाय आणि गाडीची बेसिक इन्फॉर्मेशन हे सगळं कव्हर असायचं. पण हे किती दिवसासाठी व्हॅलिड असायचं तर मॅक्सिमम 15 दिवस आणि मिनिमम 15 दिवस आणि अप टू मॅक्सिमम 60 दिवस एवढ्या पिरियड साठी हे कव्हर नोट व्हॅलिड असेल. आणि जेव्हा तुम्हाला पॉलिसीची मेन कॉपी मिळणार तेव्हा हा कव्हर नोट तिथंच त्याचं एक्सपायर व्हायचं. तर कव्हर नोट हे टेम्पररी डॉक्युमेंट आहे. म्हणजे जेव्हा पॉलिसी आता कसं होतंय की ज्यावेळी तुम्ही प्रपोजल फॉर्म भरताय विदिन मिनिट जर तुमचा प्रपोजल फॉर्म ओके असेल त्यांच्या रुल्स मध्ये बसला असेल इन्शुरन्स कंपनीच्या तर तुम्हाला लगेचच मेल मध्ये तुम्हाला बाय मेल और बाय मेसेज तुम्हाला कन्फर्मेशन मिळतं आणि तुम्हाला पॉलिसी डॉक्युमेंट लगेच मिळतात. हे सगळं आता ऑनलाईन झाल्यामुळे. पण आधी काय व्हायचं की हे सगळं प्रोसेस होणार, पॉलिसी प्रपोजल फॉर्म प्रोसेस होणार, ते सगळी इन्फॉर्मेशन चेक होणार. आता कसं झालं हे सगळे क्लाउडवर एकमेकांना कनेक्ट आहेत, इन्शुरन्स कंपन्या सुद्धा एकमेकांना कनेक्ट आहेत. सगळ्यांची एकमेकांची इन्फॉर्मेशन ते चेक करू शकतात की हे ना ह्याचा आधीचा इन्शुरन्स खरंच होता का, नो क्लेम बोनस आधी त्यानं क्लेम घेतला होता का, हे सगळं आधी वेळ लागायचा चेक करायला. पण आता हे लगेच मिळते. त्यामुळे तुम्ही जसं जसं प्रपोजल फॉर्म सबमिट करताय इमिजिएटली तुम्हाला पॉलिसी फॉर्म किंवा सर्टिफिकेट जे आहे इन्शुरन्सचं ते तुम्हाला मिळतंय, पॉलिसी फॉर्म तुम्हाला मिळतोय. तर हे कव्हर नोट जे होतं ते आधी वापरायचे, आता वापरत नाहीत. हे टेम्पररी डॉक्युमेंट आहे, टेम्पररी सर्टिफिकेट आहे. याची व्हॅलिडिटी 15 दिवस ते 60 दिवस एवढीच असायची. द कव्हर नोट इज अन अनस्टॅम्प डॉक्युमेंट. त्यावर स्टॅम्प किंवा सिग्नेचर कोणाचं काय नसायचं. बट इट प्रोव्हाइड्स द सेम इन्शुरन्स ॲज द पॉलिसी अँड द वर्डिंग ऑफ द कव्हर नोट
clearly state that it is subjected to terms and conditions of the policy. म्हणजे जे कव्हर नोट होतं स्टॅम्प वर त्यावर काय नसायचं, हे रिटर्न मध्ये असायचं, रिटर्न केलेलं असायचं, लिहिलेलं असायचं, पण हे ला व्हॅल्यू तेवढीच होती जेवढी तुमच्या पॉलिसी फॉर्मला आहे तेवढीच त्याला सुद्धा व्हॅल्यू होती. आणि ते जे कंडिशन आहे त्या पॉलिसी फॉर्म किंवा कव्हर नोट मध्ये काय काय कव्हर असते, नेम अँड ऍड्रेस ऑफ द इन्शुर्ड, कोण आहे इन्शुर्ड त्याची माहिती आहे, सम इन्शुर्ड किती आहे, पिरियड किती आहे, 1 वर्षासाठी आहे, 6 महिन्यासाठी, 3 वर्षासाठी आहे, रिस्क कव्हर काय काय आहे, त्यानंतर डिस्क्रिप्शन त्यामध्ये, तर गाडीची इन्फॉर्मेशन, सीसी किती आहे, सीटिंग कॅपॅसिटी किती आहे, आणि सिरियल नंबर, डेट अँड टाइम ऑफ इश्यू, हे सगळे ह्या तुमच्या कव्हर नोट मध्ये असायचं. ठीक आहे, हे झालं कव्हर नोट. त्यानंतर आपण पॉलिसी फॉर्म सुद्धा बघितले आणि सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स जे आहे ते सुद्धा आपण इथं आतापर्यंत बघितलेलं आहे. तर याच्याबरोबर आजचं लेक्चर आपण थांबवतोय. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जे क्लॉजेस राहिलेले आहेत, सबरोगेशन, नोटिफिकेशन, त्यानंतर कॅन्सलेशन, हे जे क्लॉजेस आहेत 3-4 क्लॉजेस राहिले ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ओके, थँक्यू.